नमस्कार मंडळी, आज ना मंडळी भेंडीचे भरीत बनवणार आहोत। एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि चवदार सुद्धा होणार आहे। ताटाला लावण्यासाठी असं भेंडीचे भरीत असले की एखादा अर्धी भाकर जास्तच जाईल। नक्की आवडेल तुम्हाला, अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अप्रतिम चवीचे भेंडीचे भरीत बनवण्यासाठी मी इथं आता एक चाळणीमध्ये स्वच्छ धुवून असे पाव किलो भेंडी घेतलेले आहेत वजनी प्रमाणात। तर बघू शकता आता पाठचा पुढचा भाग आपण त्याचा कट करून घेणार आहोत आणि एकातून 2 ते 3 भाग करून घ्यायचे आहेत। आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत। 2 जरी केला तरी चालेल। तर बघू शकताय मस्त असे काप करून घ्यायचे आहेत याचे। ताटाला लावण्यासाठी चटणी लोणचं असं काही नसेल घरात तर असं भेंडीचं भरीत वगैरे बनवू शकताय। तर बघू शकताय मी इथे एक कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। 1-2 वाट्याच्या जवळपास पाणी आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि लिंबू पिळून घेत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबू पिळायचं आहे याच्यामध्ये। तर लिंबाने खूप छान टेस्टही येते आणि चिकटपणा पण जास्त येणार नाही। तर कमी चिकटपणा येण्यासाठी मी इथं लिंबू पिळून घेतलेला आहे अर्धा। तर आता हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय। तर भरीत म्हणलं की थोडंसं झणझणीतच असतं। आणि आता इथं भेंडी कापलेल्या टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि एक 5 मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे किंवा उकळत्या पाण्यामध्ये असं शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकताय। बघू शकताय अशा पद्धतीने शिजत आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला एक 5 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे भेंडी आणि मिरची मऊ पडली पाहिजे। तर बघू शकताय 5 मिनिटाच्या नंतर हे मस्त असे मऊ पडलेले आहे। तुम्हाला दिसतच आहे अगोदरचा आणि आत्ताचा कलर कसा दिसत आहे, थोडासा वेगळा दिसत असेलच तुम्हाला। तर बघू शकताय आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे। आता याला थंड करून घ्यायचं आहे आणि याला पूर्णपणे पाणी निथळवून याचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे झारीने किंवा चमच्याने याचं पाणी निथळवून काढायचं आहे आणि एका प्लेटीमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे म्हणू शकताय। तर अशाच पद्धतीने पाणी निथळवून घ्यायचं आहे याचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। बाकीचं जे उरलेलं पाणी आहे ते आपल्याला यूज करायचं नाही, टाकून द्यायचं आहे। तर बघू शकताय भेंडी आता आपली थंड होत आहे। तवर आता आपण इथं अद्रक लसूण बारीक कुटून घेऊया खलबत्त्यामध्येच वाटलं तर ह्याची चव आणखीन वाढेल। आणि 5 ते 6 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता बघा बारीक याला कुटून घेतलेला आहे मी। तर बघू शकताय अशा पद्धतीने कुटून घ्यायचं आहे याला। आणि आता आपण भेंडी जे आहे वाफवून घेतलेली किंवा उकळून घेतलेली म्हणू शकताय ते याच्यामध्ये सगळीच टाकून द्यायची आहे। तर मोठी मोठी आपल्याला कुटून घ्यायची आहे। तर अप्रतिम लागते। खलबत्त्यामध्येच कुटा, शक्यतो मिक्सरला जर कुटलात तर किंवा बारीक करून घेतलात तर खूपच बारीक होते। तर आपल्याला भेंडीचं भरीत बनवायचं आहे। तर हे भरीत थोडंसं मोठंच असतं। तर आता इथं बघू शकता मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे याच्यात। शक्यतो थोडंसं बेतानेच घाला मीठ, कारण आपण पाण्यामध्ये सुद्धा वाफवते वेळेस मीठ घातलं होतं। तर बघू शकताय मस्त असं बारीक आता कुटून घ्यायचं आहे याला। छान कुटलं जातं, एक 2 ते 3 मिनटामध्येच याचं बारीक व्हायला लागतं हे। तर बघू शकताय मस्त असं कुटून घ्यायचं आहे। अप्रतिम चव लागते याची, नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला। तर बघू शकताय मस्त असं कुटून घेतलेलं आहे मी आणि आता आपण अशाच पद्धतीने कुटून घ्यायचं आहे किंवा अशाच पद्धतीने भेंडीचं भरीत वगैरे बनवू शकताय। वांग्याचं काय सगळेजणच बनवतात, पण भेंडीचं एकदा नक्की बनवून पहा। तर आता याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकत आहे। कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकताय, थोडीशी चव छान येते म्हणून मी इथं टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।